मराठा आरक्षण के मुद्दे पर पिछले एक हफ्ते से मुंबई में माहौल गरमाया हुआ था। मनोज जरंगे पाटिल की कुछ मांगें मान ली गई। हालांकि सरकार के इस फैसले पर अब मिलीजुली प्रतिक्रियाएं देखने को मिल रही हैं। फडणवीस की कैबिनेट में मंत्री और ओबीसी नेता छगन भुजबल सरकार के इस फैसले से नाराज है। अब शिवसेना ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने छगन भुजबल पर निशाना साधा। हे मुंबईत त्यांच्या लोकांसह आले आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जागा सोडणार नाही, मुंबई सोडणार नाही, अशी त्यांची भूमिका होती। आमच्यासारख्या म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील, मराठी संदर्भात काम करणाऱ्या आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षांना त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही, ही आमची भूमिका होती। आता जरांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही। ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले। त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे। या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही, किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही। म्हणजे जे वाशीला गुलाल उधळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन, चर्चा, वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले। आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे। याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही। मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल, होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसींचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे। नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसींचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी। आपल्याला माहीत असेल, मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ। प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही। मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ। आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील, प्रधानमंत्र्यांशी, कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे। आणि घटना दुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्का होण्यासाठी, त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील। भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान। ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे। मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल, जसं सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला, त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर। तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना।
मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय. म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही. मग अशा वेळेला स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी. राऊत साहेब, आणखी एक विषय होता तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही, मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असेल तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला आहे, मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतोय मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा.